मागच्या वर्षी मी पहिल्यांदा आलो आहे, दुसरं वर्ष आहे माझं या वर्षी सायकल वारीचं दुसरं वर्ष. सायकलचं हँडल कुठल्या गाडीला वगैरे लागत होता, पण अशा याच्यातही आम्ही जेवढे काही रायडर्स निघालो एवढे सुखरूप निघालो. हे पूर्ण तो जीवनात कधीच मिळणार नाही, जो ग्रुपमध्ये नाही, जो जाणार नाही त्याला मिळणारच नाही. म्हणजे जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. नागपूर पंढरपूर वारी आता शेवटच्या टप्प्यात येऊन आलेली आहे आणि नागपूरवरून आम्ही 15 तारखेला या वारीला सुरुवात केली आणि यवतमाळवरून एक हसमुख आणि यंग डायनामिक सायकलिस्ट आपल्यासोबत आहे. आपण त्यांचा अनुभव जाणून घेऊया की त्यांना या वारीमध्ये काय आनंद मिळाला. नमस्कार, जय हरी विठ्ठल. तुमचं नाव सर? मी राजेश लोणकर, यवतमाळहून. तुमचं वय किती? माझं वय आता 60 कंप्लीट झालेलं आहे. आणि तुमचा व्यवसाय काय करतो? मी लाईफ इन्शुरन्सचं काम करतो ॲज ए ॲडवायझर म्हणून. कोणत्या कंपनी? आणि LICला मी लाईफ इन्शुरन्स सर, आपण 16 तारखेपासून यवतमाळवरून या वारीला जॉईन केलेला आहे. तर तुम्ही या वारीत येण्यामध्ये तुमचा काय उद्देश किंवा काय? वारीत येण्याचा उद्देश एकच आहे की विठ्ठलाचं दर्शन. आणि मी इतके वर्ष झाले कधी पांडुरंगाच्या दर्शनाला असं सायकलनी म्हणा किंवा असंही नाही आलो गाडीनी. पण एकदा असं स्ट्राईक झालं होतं की एक जण चालले होते, तुम्ही त्यांना पायी गेले ते. तुम्ही म्हटलं मग मला पण पुढच्या वर्षी यायचं आहे, मला थोडंसं हे करा. पण काय योगायोग, पण एक चढाव आला तर चढावावर कोणत्या गेअरमध्ये, जशी मोठी गाडी आपण 4 व्हीलर चढवल्यानंतर चढावावर कोणत्या गेअरमध्ये टाकायला पाहिजे, तसंच याचं पण सिस्टम आहे. ही पण शरीर स्वस्थ ही सगळ्यात बहुमूल्य आहे आणि आरोग्यासाठी तर प्रश्नच नाही आहे. मागच्या वर्षी मी पहिल्यांदा आलो आहे, दुसरं वर्ष आहे माझं या वर्षी सायकल वारीचं दुसरं वर्ष. आणि मला खरंच माऊलींनी बोलवलं आणि मी धन्य झालो. हे दुसरं वर्ष आम्ही 16 तारखेला यवतमाळहून निघालो. आणि वारीचं काय अनुभव खूप आहे. पण मागच्या वर्षीचा एक अनुभव सांगतो तुम्हाला, खूप म्हणजे खतरनाक अनुभव होता तो. असा की आम्ही शेवटच्या दिवशी ज्या दिवशी निघालो त्या दिवशी रस्त्याच्या दोन्हीही बाजूला ट्रॉफिक होतं आणि त्यातून आमच्या याच्या जायपर्यंत जवळपास 15 किलोमीटरला आम्हाला 1.5 तासला. आणि सायकल त्याच्यामधून आम्ही काढत निघालो. संध्याकाळ झाली होती, लाईट काढून घेतली, ते सगळं होतं. आणि आमची सायकलचं हँडल कुठल्या गाडीला वगैरे लागत होता, पण अशा याच्यातही आम्ही जेवढे काही रायडर्स निघालो एवढे सुखरूप निघालो. हे पूर्ण या वर्षीच्या वारीतला खूपच म्हणजे अप्रतिम अनुभव होता तो. आणि त्या माऊलीने आम्हाला तिच्यातून काढलं. मी त्या माऊलीचं धन्यवादच म्हणेन, प्रश्नच नाही. आणि त्याच्यामुळे काय झालं की उत्सुकता वाढली आणि यावर्षी पण येण्याचं ठरलं. आणि वारीला जायचं म्हटलं की मला आता जायच्या आधी 7-8 दिवस मी जवळपास टेम्परेचरनी होतो. पण ज्या दिवशी हे लोक येऊन पोचले यवतमाळला त्या दिवशी माझ्यात काय संचार झाला माहीत नाही. व्यवस्था करणे, हे करणे सगळं करून रात्री 2ला झोपून सकाळी 4ला उठून मी वारीसोबत सामील झालो. आणि मी सगळ्यांना धन्यवाद देतो की ज्यांनी मला याच्यात वारीत सामावून घेतलं. आणि आज जवळपास आम्ही पूर्ण वारी करत पंढरपूरच्या 20 किलोमीटरवर आपण थांबलेला आहे. ओके, तर खूप चांगला अनुभव. लोणकर सर, जसं आपण एकटे प्रवास करतो आणि कम्युनिटी किंवा ग्रुपसोबत प्रवास करतो, तर काय वाटते की एकटा करावा की ग्रुपसोबत करावा? काय नाही, एकटा प्रवास हा रटंगळा प्रवास होतो किंवा काही हे नसतं की एखादं टार्गेट असलं. पण हा ग्रुपसोबत जाताना एक वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या गावचे सगळे लोक, अनुभवी लोक मिळतात आणि त्यातून एक क्षण शिकायला मिळतं, स्वभाव शिकायला मिळतं, त्यांचं सायकलिंग चालवण्याचे, त्यांची स्टाईल, त्यात काय अनुभव आहे, त्यांना कसं आलं, कुठच्या सायकल रायडिंग कशी करायची, रात्रीच्या वेळेस कशी करायची, दिवसा कशी राहते, हे सगळे. आणि सायकलचे जे काही बारकावे आहेत ते सगळे बारकावे आपल्याला त्यात शिकायला मिळतं. हा सगळ्यात मोठा अनुभव आहे. म्हणजे टायरमध्ये हवा किती असला पाहिजे, पाणी केव्हा प्यायला पाहिजे, किती प्यायला पाहिजे, गेअर शिफ्टिंग काय आहे, हे अनुभव. हा, बिलकुल. हे काय आहे की आपण एक चढाव आला तर चढावावर कोणत्या गेअरमध्ये, जशी मोठी गाडी आपण 4 व्हीलर चढवल्यानंतर चढावावर कोणत्या गेअरमध्ये टाकायला पाहिजे, तसंच याचं पण सिस्टम आहे. ही पण सिस्टम आपण फार चांगल्या पद्धतीनं शिकावं लागतं. शिकावं म्हणजे पाहावं लागतं, विचारावं लागतं. आणि तसंच आहे की सायकलमध्ये काही दुरुस्ती आली, पंक्चर झाली
तर कमीत कमी स्वतःला ती सायकल उघडता आली पाहिजे कोणाला. कारण रस्त्यावर तर आपले पंचरवाले तर मिळणार नाही, मोठ्या गाडीचे मिळेल. तुमच्या गाडीचे काय टायर छोटे असतात, त्याला कोण हात लावणार, आणि ते थोडेसे काय म्हणतात नाजूक पण नसतात. तर हे गोष्टी शिकणं महत्त्वाचे आहे, ते शिकायला मिळतं. म्हणून कम्युनिटी आणि ग्रुपमध्ये आणि चालणं ग्रुपचा अनुभव असा की सगळ्यांचे चेहरे कसे प्रफुल्लित दिसतात, हास्य म्हणणं, कोणाची गंमत करणे, कोणाचं एक, हा एक सुंदर अनुभव आहे जो जीवनात कधीच मिळणार नाही. जो ग्रुपमध्ये नाही, जो जाणार नाही त्याला मिळणारच नाही. म्हणजे एकमेकाचा कॉन्फिडन्स वाढवतो आपण चालत राहतो. एकमेकाचा कॉन्फिडन्स वाढवतो, एकमेकाला मदत करतो, सहकार्य करतो आणि सगळ्या विनोद करत. हा प्रवास इतके दिवसात आम्ही 5 दिवस झाले समजा 16पासून 16, 17, 18, 19 आणि हा 20 5 दिवस कसेच गेलेत काहीच कळलं नाही. आणि इतकी सायकल चालवली, चढ उतार, पाऊस पण लागला, पावसात पण मजा घेतली. पण असं काही जाणवलं नाही ना कोणाची पाय दुखले, कोणी आजारी पडलं, कुठे काय झालं, काही नाही. सगळं फ्रेशमध्ये दिसतात. ही माऊलींची कृपा. माझा एक चॅनल आहे ABC प्युअर फिट चॅनल, आणि मी त्यावर असे हेल्थ आणि योगा आणि फिटनेसशी रिलेटेड मी व्हिडिओ टाकत राहतो. तर तुम्हाला तो फॉलो किंवा शेअर करायला आवडेल का? बिलकुल नक्की आवडेल, कारण मला शिकायला खूप आवडते. कारण कसं आहे, तुम्ही नुसती सायकल चालता, सायकल चालून नाही, तर सायकलसोबत फिटनेससोबत कोणची एक्झरसाईज पाहिजे, कोणत्या वेळेला कोणची दिली पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि ते जर तुम्ही थोडे शिकले, थोडी माहिती घेतली तर उत्तम रायडर व्हाल. आणि समोर भविष्यात पण आपल्यापासून प्रेरणा घेऊन एखादा जर व्यक्ती तयार झाला तर आयुष्यात सार्थक झालं असं समजा. मी पण तसंच कोणाची तरी प्रेरणा घेऊन या सायकलमध्ये आलेला आहे. आणि आज माझ्या वयाच्या 60व्या वर्षी मी स्विमिंग शिकत आहे. कोणी म्हणतात की स्विमिंग या वर्षात कसं का बा, पण नाही, ती तुमची इच्छाशक्ती सगळ्यात महत्त्वाची आहे. इच्छाशक्तीवर तुम्ही काही करू शकता. मला आता या येणाऱ्या दिवसात जी कॉम्पिटिशन आहे, रन, स्विमिंग करणे, धावणे आणि सायकलिंग करणे, ही जे हाय ट्रॅकर फॉर्म, ही मला स्पर्धा करायची आहे. कोणी म्हणते कसं होईल, कसं नाही, मी माझं टार्गेट ठेवलेलं आहे. होईल नाही होईल हा नंतरचा भाग, पण मी त्यासाठी आज प्रयत्न करतो आहे. यासोबतच मला यावर्षी या प्रवासात, या दिंडीत सगळ्यात चांगला म्हणजे आम्हाला योगा शिक्षक लाभलेले. योगा शिक्षण मी सकाळी संध्याकाळी जे काही थोडंसं मिळालं आहे, त्यात अनुभव इतका मिळालेला आहे की तुमचे पार्ट्समध्ये काय काय बदल झाले. कारण एवढं थकून आल्यानंतर सकाळी ते केल्यानंतर एवढं फ्रेश, पुणे म्हणजे चेहरा पाल्यावर तर असं म्हणणार नाही की बाई एवढी सायकल चालवली असेल, एवढा प्रवास केला असेल, कधीच नाही. कोणाच्या चेहऱ्यावर दिसलेला नाही मला असा थकवा. आज आपण योगा गुरु आणि जे योग सर आहेत त्यांचे सपोर्ट करणारे, त्यांना धन्यवाद. सगळ्यात मी ते योग गुरु जे शिक्षक आहेत आणि त्यांचे सहाय्यक आहे, आणि कारण ते सहाय्यक एवढे म्हणजे एनर्जेटिक आहे की ते मस्त व्हिडिओ घेतात, सगळ्यांचे टिपतात, कोणी व्यवस्थित केलं नाही त्याला सांगतात, मी करतात. आणि ते आमचे सिनियरच आहेत, म्हणजे आमच्यापेक्षा वयाने. आता तुम्ही गुरुवारांना वंदन करतो खरंच. आणि या वयात जर आपल्याला अजून काही शिकायला भेटत असेल आणि चांगलं करते, हे आपलं तर शरीर स्वास्थ्यासाठी प्रश्नच नाही आहे. हसमुख ठेवणे, हसतमुखात ठेवणे, हा जो काही माझ्यात गुण जो आहे हा नैसर्गिक आहे. मला सगळ्यांना हसवायला आवडते आणि स्वतःला पण हसायला आवडते. त्याच्यामुळे मी हा गमती जमतीचा भाग करत असतो. त्या गमती जमतीमध्ये जे काही ट्रेस असेल ते आमच्या सायकल स्वारांचा किंवा थकलेल्या लोकांचा अगदी निघून जाईल असं मला तरी वाटते, माझ्या हिशोबाने. माहिती नाही, पण मला असं वाटते की हा ट्रेस निघाला पाहिजे की मी इतकं चालवलं. त्याच्यामुळे शरीर स्वस्थ ही सगळ्यात बहुमूल्य आहे. आणि आरोग्यासाठी तर प्रश्नच नाही आहे. आरोग्याची ही देण किंवा याची आवड तयार करणे किंवा लागणे हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि मी तर म्हणेल की तुम्ही जेवढे इन्व्हेस्टमेंट डॉक्टरांसाठी करता तेवढी इन्व्हेस्टमेंट स्वतःसाठी जर केली तर हे तुम्हाला आनंद देईल असं मला वाटते. कारण बरेच लोक म्हणतात की पैसा आहे पण स्वस्त नाही आहे, पण ते पैसा असूनही स्वस्त असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी ऐकलं आहे की पैसा आहे पण गोड खाता नाही येत, पैसा आहे पण मसाले खाता नाही येत, आणि पैसा असून आहे ना ते सगळं जिभेला चोचले आपण यूज करू नाही शकत. तर स्वतःची हेल्थ तंदुरुस्त ठेवणं आणि फिट राहणं खूप गरजेचाच भाग आहे. आता हे थोडं अवेअरनेस आलेलं आहे, करत आहे. पण आपल्यापासून जर आपल्या आजूबाजूचे, आपल्या घरचेच, आपली बायको किंवा मुलं बाळा जरी याच्यात आले तरी आपण खूप काही शिकलो. कारण आपण सगळ्यात महत्त्वाचा तो भाग आहे जिथून
सुरुवात करायची तर ती घरापासून करा असं म्हणतात. तर मग ती घरापासून आपण स्वतः केली. कारण माझ्या माऊलीला माहीत आहे की हे किती वाजता म्हटले, 4 वाजता 2 वाजता म्हटले ते भूतासारखे निघून जातात. आणि कसं आहे की सहकार्य करणं हा आपला गुणधर्म आहे. सगळं कोणाचं सहकार्य करण्यासाठी आपण तत्पर राहिलंच पाहिजे. कारण उद्या कोणची वेळ आपल्यावरही येऊ शकते. त्या वेळेत आपल्यावरही कोणतरी असा प्रसंग आला तर त्यात आपण तयार राहिलो पाहिजे. तर शेवटीला एक प्रश्न असा की तुम्ही सायकलिंग आणि स्विमिंग करता, या व्यतिरिक्त आणखी काही असे ॲक्टिव्हिटी आहे का जे फिट आणि तंदुरुस्त लोकांनी केली? ॲक्टिव्हिटीज खूप आहे. पाहिजे तशा ॲक्टिव्हिटीज आहेत. तुम्ही कसं मांडता, जसं योगाचं आहे, म्हणजे योग शिकणे आहे. तर कोणाला योग नसेल जमेल तर कोणाला जे स्वतःला आवडेल ती गोष्ट तुम्ही आपल्या फिटनेससाठी करायला पाहिजे असं माझं मत आहे. आवडलेली गोष्ट कधीही माणूस मन लावून आणि चांगलं करू शकते. म्हणजे असं म्हणतात ना, जी गोष्ट आवडली ती गोष्ट सांगायची गरज नाही, तो स्वतःहून त्याच्या मागे लागतो. आणि धन्यवाद. खूप चांगला अनुभव तुम्ही तुमचा सांगितला. तर तुम्हाला काय आवडते कमेंटमध्ये करू शकता. योगा आवडते, वॉकिंग आवडते, रनिंग आवडते, सायकलिंग आवडते की स्विमिंग आवडते? तुम्ही तुमचा अनुभव तुम्ही सांगू शकता, कमेंटमध्ये पाठवू शकता. धन्यवाद. जय हरी विठ्ठल.